कला शिक्षक विठ्ठलराव लाटकर आणि अधीक्षक संजय शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. श्री रामप्रसाद मालपाणी मुकबधीर विद्यालयातील संजय शिंदे हे अधीक्षक पदावरून आणि विठ्ठलराव लाटकर हे कला शिक्षक पदावरून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम श्री रामप्रसाद मालपाणी मुकबधीर विद्यालय मगनपुरा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमलराव कोठारे, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज, पारस पोकर्णा, माजी प्राचार्य कृष्णा पुराणिक, माजी प्राचार्य रेखा निर्मल आदींनी विठ्ठलराव लाटकर आणि संजय शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक त्यांचा सत्कार केला. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कविता सादर करते. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवतात, त्यांना वडील असे म्हणतात. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवतात, त्यांना वडील असे म्हणतात. कधी खिसा रिकामा असला तरी कधी नाही म्हणाले नाही. कधी खिसा रिकामा असला तरी कधी नाही म्हणाले नाही. माझ्या वडिलांनी एवढे मनाने श्रीमंत मी आजपर्यंत कोणाला पाहिले नाही. विठूसारखा खंबीर उभा तो राहतो, विठूसारखा खंबीर उभा तो राहतो. संकटांना हसतमुखाने कसा नाहीसा करतो. आई खूप प्रेमळ पण वडील खूप शिस्तीचा वाटतो. आई खूप प्रेमळ पण वडील खूप शिस्तीचा वाटतो. तरीही मुलीला वडीलच प्रिय असतो. मुलगी कितीही मोठी असली तरी तिला वडीलच लागतो. मुलगी कितीही मोठी असली तिला वडीलच लागतो. कारण वडिलांसारखा मित्र तिचा या जगात कोणीच नसतो. कारण वडिलांसारखा मित्र तिच्या जगात कोणीच नसतो. इंजिनिअरिंग केलं म्हणजे पॉलिटेक्निक केलं होतं नांदेडच्या ग्रामीण शासकीय तंत्रनिकेतनमधून. त्याच्यानंतर मी काबरा कन्स्ट्रक्शन इथे सर्व्हिसला होतो. तिथं स्वर्गीय रामनारायणजी काबरा साहेब यांच्याशी माझा फार जवळून संबंध आलेला. त्या काळामध्ये झिरो बजेट लागू होतं त्या आणि बाकी नोकऱ्या इकडे तिकडे कुठं नव्हत्या. आणि त्या परिस्थितीत साहेबांनी मला सांगितलं होतं की इकडे एक अशी जागा आहे वसतिगृह अधीक्षकाची, तुला जमेल का बघ. तिथं अंध विद्यार्थी आहेत, मतिमंद विद्यार्थी आहेत, मूकबधीर विद्यार्थी आहेत. मी जे आलो इथं त्यांनी म्हटलं, मी आलो आणि डायरेक्ट इथं ॲप्लिकेशन दिलं आणि मी जॉईन झालो. हां, आता जे दिसतंय ते काहीही नव्हतं. अशी कंडिशन होती इथं की समोरच्या लाईनमध्ये कर्णबधीर मुलं, मतिमंद मुलं आणि बाजूला अंध मुलं राहत होते. आणि तिघं कर्णबधीर मुलांना ऐकू येत नाही, मतिमंद मुलांना कळत नाही, अंध मुलांना दिसत नाही. टॉयलेटचा तर एवढा प्रॉब्लेम होता की समोरून नाकाला पट्टी लावून मध्ये यावं लागत, या पोझिशनमधून यावं लागत. पण संस्थाचालक इथं निस्वार्थी होते. त्यांनी या सगळ्या अडचणी कशा दूर करता येतील, आम्ही ज्या पद्धतीनं सजेशन देत गेलो त्या पद्धतीनं त्याच्यावर त्यांनी काम केलं. म्हणून आतापर्यंत म्हणजे ही शाळा आता महाराष्ट्रात तिचं नाव लौकिक. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारताच्या कर्णबधिराच्या टीममध्ये आपल्या येथील एक विद्यार्थी, कर्णबधिर विद्यार्थी त्या टीममध्ये खेळतो. आणि नांदेडमध्ये असा एक डिपार्टमेंट नाही की जिथं माझ्याकडून गेलेले विद्यार्थी गव्हर्मेंट जॉबमध्ये काम करत नाही. तर कर्णबधीर मुलगा म्हटलं की आई वडिलांचं माझी वसतिगृह अधीक्षक हा पालक असतो. म्हणजे मुलांच्या आई वडिलाचं जे घरी काम करावं लागतं ते काम त्याला इथं करावं लागतं. आणि त्याच्यामुळं माझ्याकडे जो मूल येतो तो 5 वर्षाचा असतेवेळेस आलेला असतो आणि माझ्या नजरेच्या समोर तो मोठा होत असतो 18. आणि तो मला जेवढं सांगू शकतो की त्याचं कुठं दुखायलं आणि त्याला काय त्रास आहे तो त्याच्या आईवडिलालासुद्धा सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळं आमची नाळ इतकी जुडलेली असते की आताही मला आता काही मुलांचे लग्न वगैरे बी झालेले आहेत, त्यांच्या काही अडचणी जरी असतील तर त्याच्या आईवडिलाचेसुद्धा मला फोन येतात. आणि मी जर गेल्याच्यानंतर ते मुलं माझं ऐकतात, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला या क्षेत्राबद्दल थोडं सांगू शकतो की मी याबद्दल फार नाराज आहे की हे विद्यार्थी बोलू शकतात. गव्हर्मेंट याच्यावर पुष्कळ पैसा खर्च करतो आहे, पण त्या पैशाचं ज्या पद्धतीनं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ते होत नाही.
कारण आता पहिलं टेक्नॉलॉजी नव्हती, पण आता पूर्ण टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि आपले 80% आता कमीत कमी आता इथून येणारे विद्यार्थी तरी कमीत कमी बोलले पाहिजेत, ते नॉर्मल शाळेमध्ये गेले पाहिजेत आणि आपल्यासारखं सामान्यासारखं ते जगले पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे.